much. Yeah, so welcome to the session, friends. I don't know, there is some problem with audio. I don't know if it's working well or not. So I'm just ensuring that you guys can hear me well. So probably I'll be holding my mic like this. Let's see. Okay. So welcome to the session. We are discussing vocabulary, right? Through word power made easy by Norman Lewis sessions. सो आपण जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या स्टुडंटसाठी ॲस्पायरंटसाठी किंवा ज्यांना आपलं इंग्लिश कम्युनिकेशन ज्यांना इम्प्रूव्ह करायचं आहे एनहान्स करायचं आहे राईट एलिव्हेट करायचं आहे अशा अशा माझ्या मित्रांसाठी मैत्रिणींसाठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. सो याच्यामध्ये आपण काय करतोय तर सेंट्रल आयडिया एक एक वर्ड कोणती आयडिया सजेस्ट करतोय त्या माध्यमातून आपण आता पुढे पुढे शिकत चाललोय राईट. So today we are back to our session wherein we will discuss a few words that convey some ideas, and through those ideas we will experience that our journey of vocab enhancement becomes easy, it becomes playful, it becomes effective, it becomes prominent, right? Okay, so without any further ado, let's begin. आज काय आपल्याकडे बघूया बरं जरा. So today what we have is आपण इथपर्यंत मागच्या वेळेला केलं होतं. सो चॅप्टर रिव्ह्यू. From here we are going to start. So chapter review. Do you recognize the words? So he says तुम्ही हे words ओळखू शकता का? Highly skilled is consummate. Highly skilled is consummate. Inveterate. Inveterate म्हणजे कुठला? Inveterate is one who has got long standing habit of something, right? Inveterate. Gambler आपण बघितलं होतं inveterate gambler ज्याला लॉंग स्टँडिंग हॅबिट डेव्हलप झालेली आहे. नटोरियस आपण बघितलं होतं इल फेम्ड कुख्यात. सो हायली स्किल्ड इज कॉन्झ्युमेट. बियॉन्ड रिफॉर्म जो सुधारण्याच्या पलीकडे गेलेला आहे पोडगा. सो बियॉन्ड रिफॉर्म इज इनकॉरिजिबल, राईट. बियॉन्ड रिफॉर्म इज इनकॉरिजिबल. वन हू कॅनॉट बी रिफॉर्म्ड, वन हू कॅनॉट बी रिहॅबिलिटेटेड, वन हू कॅनॉट बी चेंज्ड. सो इनविटरेट वरतीच आपण बघितलं. ग्लिब इज वन हू इज स्मूथ, वन हू इज स्मूथ इन हिज कम्युनिकेशन, वन हू स्पीक्स वेल, वन हू स्पीक्स फ्लुएंटली अँड स्मूथली. बट sometimes his speech creates some suspicion. He claims to be an expert, but he may or may not be sincere in his speech. So glib is one who talks smoothly, smooth talker, smooth communicator. Dating from birth, congenital, जन्मतः. Dating from birth is congenital. Inveterate परत आलेलं आहे. Psychopathic. Psychopathic is adjective. This is adjective suffix. So psychopathic is psychopath is माथे फिरू जो असतो पूर्ण वेडा झालेला. That is psychopath. So psychopathic is psychopathic behavior, माथे फिरू behavior असं. Then we have, so he's our dating from birth. Let's take a look at next part, which is आपल्याकडे नेक्स्ट आहे आउटस्टँडिंगली बॅड. आपण हा शब्द सुद्धा डिस्कस केला होता खूप अप्रोप्रिएटली, खूप ऍट लेंथ. एग्रेजियस. आउटस्टँडिंगली बॅड इज एग्रेजियस. अनकॉन्शनेबल इज आपण म्हटलं होतं अनकॉन्शनेबल मध्ये की त्याला जाणीवच नसते. अनकॉन्शनेबल असा तो असतो की वन हू डझंट नो, वन हू डझंट हॅव कॉन्शियन्स अबाउट व्हॉट ही इज डुईंग. सो अनकॉन्शनेबल. क्रॉनिक इज आपण म्हणतो की खूप क्रॉनिक इलनेस, एखाद्याला खूप दीर्घ काळापासून परत 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 उफळून येणारा आजार झाला असेल, दॅट इज क्रॉनिक. देन सायन्स ऑफ हेरिडिटी. सायन्स ऑफ हेरिडिटी इज जेनेटिक्स, राईट. हेरिडिटी जे आपण म्हणतो की अनुवंशिकतेचं विज्ञान, जेनेटिक्स. पॅथॉलॉजी इज स्टडी ऑफ डिसीजेस. पॅथॉलॉजी लॅब मध्ये काय करतात तर सॅम्पल घेऊन जातात आणि कोणता डिसीज झालाय त्याचा स्टडी करतात. सो दॅट इज पॅथॉलॉजी. लोगॉस अँड पॅथॉस. Genetics. Orthopedics. Orthopedics is orthos is straightening, right? Orthopedics म्हणजे अस्थिरोग तज्ञ. Orthopedics is orthopedician is अस्थिरोग तज्ञ. Orthopedics is science of straightening of bones. Out of time. Out of time is anachronous. Chron is time. Anachronous. And incongruous is out of place. Synchronous is occurring at the same time. Study of disease. Study of disease again pathology. Study of disease is pathology. टेलिपॅथी इज आपण म्हणतो फिलिंग सेम फ्रॉम डिस्टन्स. आपण जे म्हणतो की ज्याला एखाद्याला टेलिपॅथी त्याला येते तर खूप दूरवरती असलेल्या माणसाच्या कोणत्या भावना आता असतील आणि त्याच्या मनात काय विचार येत असतील हे त्याला टेलिपॅथी ज्याला येते त्याला कळतं. टेली मीन्स डिस्टन्स अँड पॅथी मीन्स फिलिंग ह्या वर्ड मध्ये. अँटीपॅथी इज राग, हेट्रेड, डिसलाइक, हॉस्टिलिटी, राईट.
Then we have 8 fond of company, friends, group activities, etc. So fond of company is gregarious. One who is fond of company is gregarious, Greg. So chronological म्हणजे सिक्वेन्स मध्ये अरेंज द फॉलोइंग नॉवेल्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. खाली खाली दिलेले नॉवेल्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये अरेंज करा. म्हणजे पहिलं कुठलं आलं, दुसरं कुठलं आलं, तिसरं नंतर नंतर असं. अपॅथेटिक म्हणजे उदासीनता. अपॅथेटिक एखादा व्यक्ती जेव्हा अपॅथेटिक असतो तेव्हा त्याच्यामध्ये उदासीनता, औदासीन्य असतं, अपॅथी. देन लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच इज 9 इनडिफरंट. सो इनडिफरंट असा म्हणजे ज्याला काही देणं घेणं नसतं. आपण म्हटलंय ना इनडिफरंट इज लेट्स से अपॅथेटिक है ना. इनडिफरंट इज अपॅथेटिक. सो पथेटिक इज आपण म्हणतो एखाद्या विषयी आपल्याला कधी कधी वैताग पण येतो आणि त्याची दया पण येते. सो आपण म्हणतो की ही इज पथेटिक. सो अँटी पथेटिक मीन्स अँटी मीन्स अगेन्स्ट आणि पथेटिक मीन्स विरुद्ध जर का भावना आल्या एखाद्याच्या अगेन्स्ट तर दॅट इज अँटी पथेटिक. लॉंग अकस्टम्ड इन हॅबिट. लॉंग अकस्टम्ड इन हॅबिट इज इनविटरेट है ना. एखाद्या सवयीमध्ये जो लॉंग अकस्टम्ड आहे ती सवय त्याला खूप दीर्घ काळापासून लागली, दॅट इज इनविटरेट. नटोरियस कुख्यात, इनकोरिजिबल कोडगा. स्टडी ऑफ फॅमिली अँसेस्ट्री वंशावळीचा अभ्यास, जिनिओलॉजी राईट. जेनेटिक्स इज सायन्स ऑफ हेरिडिटी. जेनेसिस इज बर्थ. टू कम्प्लीट फिनिश टॉप ऑफ. टू कम्प्लीट फिनिश टॉप ऑफ हा ऍज अ वर्ब आहे. सो टू कम्प्लीट फिनिश टॉप ऑफ इज टू कॉन्झ्युमेट. Empathize is identifying the feelings of another person. Synchronize is to arrange at the same time, to happen at the same time. Accurate timepiece is chronometer है ना. टाइमपीस म्हणजे जो वेळ मोजतो, टाइमपीस अशा अर्थी. सो क्रोनोमीटर, क्रोनॉलॉजी क्रमवारीनुसार आणि अनाक्रॉनिझम आउट ऑफ टाइम. त्यानंतर पुढे बघूया काय आपल्याकडे आता. नेक्स्ट वी हॅव इज 14 आयडेंटिफिकेशन विथ द फिलिंग्स ऑफ अनदर. एम्पथी. जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही एखाद्याच्या फिलिंग्सशी आयडेंटिफाय करू शकता, सो दॅट इज एम्पथी. आणि सिम्पथी इज फिलिंग सेम आणि अपॅथी इज औदासीन्य. थॉट ट्रान्सफरन्स एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन म्हणजे हे ESP म्हणजे हे ऍक्च्युली हे लॉजिकली सांगता येत नाही असं का घडतं. एक्स्ट्रा सेन्सरी सेन्सेसच्या पलीकडेही काहीतरी एक अतिंद्रिय शक्ती असते, सो दॅट इज टेलिपॅथी. आणि एम्पथी इज आयडेंटिफाइंग द फिलिंग्स ऑफ अनदर. ओमनिसियन्स. सियन्स मीन्स नॉलेज, इट इज अबाउट नॉलेज. ओमनी मीन्स ऑल. वन हू नोज ऑल इज गॉड. आपण म्हणतो ना म्हणजे असं ऐकलेलं असतं, गॉड इज ओमनिसियंट, ओमनीपोटेंट, ओमनीप्रेझेंट राईट. इग्नोरन्स. इग्नोरन्स इज निसियन्स है ना. एखादी गोष्ट माहिती नसणं. प्रिसियन्स आधी माहिती असणं. ओमनिसियन्स सर्व काही माहिती असणं. टू गॅदर इनटू अ ग्रुप. To gather into a group is congregate, congregation. Con means together आणि ग्रेग means हवा किंवा कळप. सो कॉंग्रेगेट. सिग्रिगेट म्हणजे वेगवेगळं करणं. सिंक्रोनाइज म्हणजे एका वेळी घडणं किंवा एका वेळी घडवून आणणं. सिंक्रोनायझेशन, सिंक्रोनाइज. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच इज okay. Now B, can you recognize roots? Okay, so we learned some roots and now the author asks us to recognize the meanings of roots. Notus is आपण म्हटलं होतं known है ना. notus is known. so noted author म्हणजे ज्याला खूप लोक ओळखतात, जो फेमस आहे, वन हू इज नोन. नटोरियस कुख्यात. नटोरियस म्हणजे चुकीच्या कारणामुळे नोन. सो समस इज आपण म्हटलं समिट, समस. सो आपण म्हणू शकतो टोटल किंवा ऍट द टॉप अशा अर्थी. टोटल किंवा कम्प्लीट किंवा ऍट द टॉप, लाईक दॅट, ऍट द टॉप. दॅट इज समस. सो समिट म्हणजे काय तर अत्युच्च शिखर राईट. कॉरिगो मीन्स इनकॉरिजिबल, जो चेंज होऊ शकत नाही. वन हू कॅनॉट बी सेट स्ट्रेट. सो टू सेट स्ट्रेट इज कॉरिगो. स्ट्रेटन और टू सेट स्ट्रेट. विटस वेटरन. सो विटस म्हणजे काय तर ज्याला एक्सपर्टीज आलेला आहे, जो एक्सपर्ट झालेला आहे अशा अर्थी विटस. एक्सपर्ट किंवा म्हणजे ओल्ड कोणत्या अँगलनी तर एकतर तो
वयाने पण ओल्ड असू शकतो किंवा त्याच्याकडे एखादं स्किल आहे ना त्या बाबतीमध्ये तो ओल्ड आहे, म्हणजे त्याला ते स्किल त्याच्यामध्ये तो खूप एक्सपर्ट झालेला आहे. विटस वेटरन आपण म्हणतो की ही इज वेटरन ऍट प्लेइंग पूल, ही इज वेटरन ऍट क्रिकेट, म्हणजे ही इज हॅज दॅट वेटस मीन्स एक्सपर्टीज और ही इज ओल्ड इन दॅट पर्टिक्युलर स्किल. त्यानंतर नेक्स्ट पुढे बघूया. व्हॉट वी हॅव इज सेनेक्स, सेनाइल है ना. सेनेक्स इज ओल्ड एज, सेनेक्स. सो सेनेक्स इज ओल्ड एज अशा याच्याशी रिलेटेड. जेव्हा आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती सेनाईल झालाय म्हणजे काय, त्याच्यामध्ये वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागली आहेत, तो वीक झालेला आहे, त्याच्यामध्ये आता कन्फ्युजन वगैरे असं काय काय यायला लागलंय. त्यानंतर जेनेसिस इज बर्थ कॉन्जिनायटल, राईट. जेनेसिस इज बर्थ कॉन्जिनायटल. लोगोस इज सायन्स, सायन्स और स्टडी आपण म्हणू शकतो. जिनिओलॉजी, so study of family, ancestry. Then chronos is time, chronos is time. Chronic means one who is chronic means one who has got some illness म्हणू शकतो आपण. chronic illness for a very long time, repetitive, again and again त्याचा आजार उफाळून येतो. chronic liar, chronic chronic diabetic. metron is measurement, right. metron is measurement. So आपण म्हणतो क्रोनोमीटर मेजरमेंट. क्रोनोमीटर काय करतो, क्रोनोमीटर मेजर्स टाइम. सो दॅट इज मेट्रॉन. देन वी हॅव नेक्स्ट विच इज पॅथॉस. पॅथॉस हॅज गॉट मल्टिपल मिनिंग्स. पॅथॉस मध्ये आपण म्हणतो पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजी इज आपण म्हणतोय की सायन्स किंवा स्टडी ऑफ डिसीज. सो पॅथॉस मध्ये एक तर डिसीज येईल. पॅथॉस या रूटचं एक मिनिंग डिसीज. नंतर पथेटिक. सो पथेटिक मध्ये फिलिंग, पथेटिक मध्ये फिलिंग किंवा सफरिंग है ना. फिलिंग किंवा सफरिंग. आणि एम्पथी मध्ये फिलिंग or identifying with the feeling of another or suffering of another, that is empathy. Grex किंवा ग्रेगीज is herd, herd HERD हा, HEARD नाही. herd, flock म्हणजे एकत्र जमणं. कळप आपण ज्याला म्हणतो ना कळप मराठीमध्ये. सो झुंड, कळप, हर्ड फ्लॉक. ग्रेगॅरियस, मॅन इज अ ग्रेगॅरियस ॲनिमल. माणसाला कळपात राहायला आवडतं ना, म्हणजे एक दुसऱ्यांबरोबर राहायला आवडतं. सीओ मीन्स टू नो. CO means to know. Unconscionable act means the person acts and he doesn't know that he is acting it. That is why it is called as unconscionable. त्याला ते माहित नसतं. So next, Science is knowing है ना. Science is knowing. So prescience is knowing before. Science is knowing. Prescience would be knowing before. Omnis means all. Omnis means all किंवा याचे एक दुसरं एक मिनिंग एव्हरीवेअर असंही आहे, राईट. सो आपण म्हणतो की ईश्वर सर्वव्यापी आहे. सो ओमनी प्रेझेंट, सगळीकडे जो प्रेझेंट आहे. सो एव्हरीवेअर. आणि ओमनीसिएंट मीन्स द वन हॅव्हिंग ऑल नॉलेज, राईट. ओमनीपोटेंट इज वन हॅव्हिंग ऑल powerful. One who is all powerful. So example omniscient. Teaser questions for the amateur etymologist. Ata you have started, you have embarked on a journey, and on this journey you have started to become an etymologist, right. So number one, she was one of many notables. She was one of many notables able to be noted म्हणजे she, people knew her. She was known by a lot of people. So she was one of many notables who attended the convention. त्या कन्व्हेन्शन मध्ये खूप साऱ्या प्रसिद्ध लोकांनी अटेंडन्स लावलं होतं. सो त्याच्यातली ती एक होती. रेकॉग्नायझिंग दॅट द आयटॅलिसाइज वर्ड इज बिल्ड ऑन द रूट नोटस. नोटस मीन्स नोन. कॅन यू डिफाईन द नाउन नोटेबल इन द कंटेक्स्ट ऑफ नोन. सो नोटेबल इज मराठीमध्ये एकदम आपण म्हणू शकतो प्रसिद्ध किंवा एबल टू बी नोन. हिंदी इंग्लिश मध्ये एबल टू बी नोन बाय मेनी. एबल टू बी नोन बाय मेनी. ती एबल आहे म्हणजे तिच्यामध्ये अशी क्षमता आहे की शी इज नोन बाय मेनी. नोटेबल सायंटिस्ट, नोटेबल रायटर, नोटेबल ऍडव्होकेट. सो लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट पार्ट विच वी हॅव. नेक्स्ट इज नोटिफाय है ना. आपण म्हणतो मला नोटिफाय कर, प्लीज नोटिफाय मी. तुम्ही बरेच वेळेला युट्यूब वरती तुम्हाला एखादं चॅनल आवडलं तर तुम्ही नोटिफिकेशन साठी ते सेटिंग करता की ते चॅनल तुम्हाला नोटिफाय करतं. सो टू नोटिफाय
notify would be to make known आणि notice is to know. आता एखादी गोष्ट आपण नोटीस करतो, हा वर्ब पण आहे आणि हा नाउन पण आहे, राईट? So derived from the same root, can you define these two words again in the context of known? Notify is to make known. Notify means to make known. एखाद्या गोष्टीबद्दल नोटिफाय करणं म्हणजे माहिती करून देणं, आणि नोटीस इज टू नो. नोटीस म्हणजे टू नो. सो ऍज अ वर्ब आपण म्हटलं, एखादी गोष्ट तू नोटीस केली का, म्हणजे जी नोटीस करतो आपण ती आपल्याला माहिती होते. आणि दुसरी एक नोटीस म्हणजे आपल्याला ऍज अ नाउन येतं, की ज्याच्या थ्रू समथिंग थ्रू विच वी कम टू नो, दॅट इज नोटीस ऍज अ नाउन. What do you suppose the verb suffix fy of notify means? Think also of simplify, to make simple, clarify, to make clear, liquefy, to make liquid, notify, to make known, right? To make known. Then we have, you are familiar with the roots chronos and graphene. Suppose graphene is to write, chronos is time. Suppose you came across the word chronograph, है ना, एक chronograph असा एक word आला in your reading. Can you make an educated guess as to the meaning? क्रोनोग्राफ म्हणजे कदाचित असं एक मशीन असेल की जे टाइम नोट करतं, टाइम रेकॉर्ड करतं, टाइम विषयी काहीतरी लिहितं किंवा ड्रॉ करतं. दॅट वुड बी क्रोनोग्राफ. इट वुड बी अन इन्स्ट्रुमेंट ऑर रायटिंग समथिंग. और कार्डियोग्राफ, कार्डियोग्राम. सो ते क्रोनोग्राफ म्हणजे रायटिंग अबाउट टाइम और ड्रॉइंग टाइम, राईट? त्यानंतर रेकॉग्नायझिंग द रूट जेनेसिस इन द वर्ब जेनरेट. जनरेट करणं, क्रिएट करणं. जेनेसिस म्हणजे जन्म. आपण एखादी गोष्ट जनरेट करतो तेव्हा आपण एखादी गोष्ट क्रिएट करतो. हाऊ वुड यू डिफाइन द वर्ड? सो generate, how would you define the word? To create, right? Generate would be to create. Then we have next, which is 27, 28. How about regenerate? To recreate. Regenerate, re म्हणजे पुन्हा, अगेन किंवा री म्हणजे बॅक. आपण म्हणतो पाणी जरा रिसीड होऊ द्या, म्हणजे पाण्याचा प्रवाह जरा कमी होऊ द्या. दॅट रिसीड मध्ये हे जे री आहे याचं मिनिंग रिसीड मध्ये बॅक आहे. याचं मिनिंग रिसीड या शब्दात बॅक आहे. पण रिजनरेट या शब्दात रीचं मिनिंग अगेन असं आहे. सो रिजनरेट मीन्स टू रिक्रिएट. ओके. व्हॉट डू यू सपोज द प्रिफिक्स री मीन्स? अगेन. या वर्ड मध्ये एक मिनिंग आहे अगेन आणि काही वेळेला काही शब्दांमध्ये त्याचं मिनिंग असतं बॅक. ओके. त्यानंतर रेकॉग्नायझिंग द रूट ओमनिस इन ओमनीपोटेंट. पोटेंट मीन्स पोटेन्सी. तुम्ही फार्मसीमध्ये जाताना मेडिसिन घ्यायला फार्मासिस्ट विचारतो पोटेन्सी काय पाहिजे तुम्हाला, अँटीबायोटिक पाहिजे ना, त्याची पोटेन्सी किती पाहिजे? 500 mg, 200 mg, 1000 mg, म्हणजे त्याची पॉवर किती पाहिजे. सो पोटेंट मीन्स पॉवर. ओमनी मीन्स ऑल. द वन हू हॅज ऑल पॉवर इज गॉड. ओमनीपोटेंट अँड ओमनीप्रेझेंट, सगळीकडे असलेला. कॅन यू डिफाइन द वर्ड्स ओमनीपोटेंट? सो all powerful, the most powerful, and all powerful, and omnipresent, present everywhere. Present everywhere. इथे omniचं meaning everywhere असं. So present everywhere. Let's take a look at next, recalling how we formed the noun from the adjective omniscient. Adjective omniscient आहे, त्याचं नाउन काय होईल? Omniscience. Write the noun forms of omnipotent. So omnipotentचं नाउन होईल omniscience. ओमनिपोटन्स, ओमनिपोटन्स. आणि याचं नाउन ओमनीप्रेझेंटचं नाउन होईल ओमनीप्रेझेन्स. ऑफकोर्स हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. ओके. लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट पार्ट, विच इज थिंक ऑफ द निगेटिव्ह प्रिफिक्स इन अनाक्रॉनिझम. अनाक्रॉनिझम म्हणजे आपण म्हणतो आउट ऑफ टाइम, जे त्या वेळेत नाही आहे, वेळेच्या बाहेरचं. थिंक नेक्स्ट ऑफ द नाउन ॲफ्रोडिझियॅक. Okay, can you construct a word for that which reduces or eliminates sexual desires? म्हणजे काम वासना जर का कमी करणारं असं काही मेडिसिन असं म्हणायचं असेल तर ॲनाफ्रोडिझियॅक. ॲनाफ्रोडिझियॅक. Then 4 lasting benefits. You know by now that it is easy to build your vocabulary if you work diligently and intelligently. So चिकाटीनी आणि आपण
बुद्धी वापरली आणि आपण चिकाटीने केलं तर इझी आहे व्होकॅब्युलरी वाढवणं. डिलिजन्स इज इम्पॉर्टंट, चिकाटी महत्वाची. टू कम टू द बुक occasionally is to learn new words and ideas in an aimless fashion. ओके, आपण नुसतंच जर का असं नवीन वर्ड शिकत राहिलो है ना, मधनं शिकत राहिलो तर आपण काय आहे ना, एक असंच कुठेतरी आपण फिरत बसतो ना, भरकटत बसतो, तसं भरकटत बसू. म्हणून ते काय म्हणतात, डिलिजन्स आणि इंटेलिजन्स महत्वाचं आहे. रादर दॅन इन द कंटिन्युअस वे, म्हणजे आपण सातत्याने करत राहिलं पाहिजे. that characterizes the natural, नैसर्गिक, uninterrupted, ज्याच्यामध्ये खंड पडत नाही, अखंड intellectual growth, बौद्धिक वाढ of a child. लहान मुलांच्या बाबतीत हे होतं. You will recall that children are top experts in increasing the vocabulary. मित्रांनो, लहान मुलांची vocabulary सातत्याने वाढत असते. आपण या सिरीजच्या सुरुवातीला पाहिलं तर आपली vocabulary का कमी होत गेली. ओके, नेक्स्ट. Then we have and an intelligent approach is crucial. And an intelligent approach is crucial. New words can be completely understood and permanently remembered, okay, only as symbols of vital ideas, है ना. सो महत्वाच्या ज्या आयडियाज आहेत त्याचे सिम्बॉल्स म्हणून आपण रिमेंबर करू शकतो परमनंटली, है ना, नवीन वर्ड्स. सो नेवर इफ मेमोराइज्ड इन लॉंग लिस्ट ऑफ आयसोलेटेड फॉर्म्स. आपण नुसतंच एक लिस्ट बनवली आणि ती पाठ करत राहिलो ना, काही उपयोग होणार नाही. इफ यू हॅव वर्कड डिलिजंटली, पुन्हा चिकाटीने तुम्ही काम केलं, इंटेलिजंटली तुम्ही बौद्धिकरित्या काम केलं, यू हॅव डन मच मोर दॅन मिअरली लर्न अ फ्यू 100 न्यू वर्ड्स. आपल्याला काय फक्त न्यू वर्ड्स शिकायचे नाहीत, आपल्याला ते इंटेलिजंटली शिकायचे. सो ऍक्च्युअली आय नीड नॉट टेल यू व्हॉट एल्स यू हॅव अकम्प्लिश्ड. ऑथर म्हणतोय, नॉर्मल सेज, मला गरज नाहीये तुम्हाला सांगायची तुम्ही काय अकम्प्लिश केलंय. सिन्स इफ यू रिअली हॅव अकम्प्लिश्ड इट, कारण की तुम्ही जर का खरंच अकम्प्लिश केलं असेल, यू कॅन फील इट फॉर युअर सेल्फ, तुम्हाला ते स्वतःलाच जाणवेल. बट इट मे बी युजफुल इफ आय वर्बलाइज द फिलिंग्स यू मे हॅव. आता नॉर्मल सेज, आता जास्त उपयोगी आपल्याला ठरेल जर का मी तुमच्या भावना मी व्यक्त केल्या. सो ही इज नाउ गोइंग टू टेल अस व्हॉट वी आर फीलिंग. ओके, आफ्टर वी हॅव स्टार्टेड दिस बुक. फाईन. नेक्स्ट इज, in addition to learning the meanings, okay, so in addition to learning the meanings, pronunciation, background, so and use of 300 to 350 valuable words. आता नॉर्मल सेज आपल्याला काय काय आपण केलंय, आपण लर्न केलेत, मिनिंग्स लर्न केलेत, प्रोनाउन्सिएशन लर्न केलंय, एखाद्या वर्डच्या मागे असलेली पार्श्वभूमी आपण लर्न केलेली आहे आणि यूज लर्न केलाय. 300 to 350 व्हॅल्युएबल वर्ड्स. यू हॅव 1. Begun to sense a change in your intellectual atmosphere, right? When we started this series, we discussed an idea that this book clearly tells us that the moment or as our vocabulary starts enhancing, we start getting clarity of ideas, right? And clarity of ideas is nothing but to be able to communicate well. So you might have observed, जे पण लोक communicate करू शकतात व्यवस्थित, those people are capable of creating that long lasting impression, right? So now okay, you have begun to do your thinking with many of the words, with many of the ideas behind the words. You have begun to use the words in your speech and writing and have become alert to their appearance in your reading. Whenever you come across these words, you will become alert because now you have started with different perspective. Now you have started learning the words with different approach. Okay. 2. Begin to develop a new interest in words. तुम्हाला आता एक नवीन इंटरेस्ट तयार होतो as expressions of ideas. वर्ड म्हणजे काय तर कल्पनांचे एक्सप्रेशन्स. Begin to be aware of the new words. नवीन वर्ड्स आले की तुमचा अवेअरनेस वाढणार आहे. यू हिअर, तुम्ही जे काही नवीन शब्द ऐकाल त्यांच्याविषयी अवेअरनेस वाढेल. अँड दॅट यू सी इन युअर रीडिंग, जे काही वाचाल आणि ऐकाल. ओके. देन नेक्स्ट वी हॅव इज begun to gain a new feeling of the relationship between words, right? Begun to gain a new feeling of for the relationship between words. शब्दांचे एकमेकांमध्ये काय नाते आहे. फॉर यू रिअलाइज दॅट मेनी वर्ड्स आर बिल्ट ऑन रूट्स फ्रॉम अदर लँग्वेजेस. ग्रीक लँग्वेजेस मधनं रूट्स आले आहेत, है ना, लॅटिन मधनं आले आहेत,
जर्मन मधनं आलेत, फ्रेंच मधनं आलेत, संस्कृत मधनं पण आलेले आहेत. अँड आर रिलेटेड टू अदर वर्ड्स विच डिराइव्ह फ्रॉम द सेम रूट्स. आपण एकेका रूट मध्ये आहे ना, आपण याच्यानंतर ती सिरीज आपण चालू करणार आहे. एकेका रूट मध्ये आपण 10, 15, 20, 25 शब्द शिकू शकतो. नाव सपोज वी पॉज टू सी हाऊ सक्सेसफुली युअर लर्निंग हॅज बीन. आता काय, आपण समजा थांबलो आणि आपण चेक केलं की आपलं लर्निंग किती सक्सेसफुल आहे. तर इन द नेक्स्ट चॅप्टर, पुढच्या चॅप्टर मध्ये आय ऑफर यू अ कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट, है ना, एक सर्वंकष अशी एक आपल्याला एक टेस्ट दिलेली आहे ऑन द फर्स्ट पार्ट ऑफ युअर वर्क, राईट. आपण पुढच्या वेळेला ही टेस्ट कम्प्लीट आपण सॉल्व्ह करू. त्याच्यामध्ये आपल्याला सगळे रूट्सचं रिव्हिजन होणार आहे, राईट. सो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये, ऍज आय कीप रिपीटिंग, आय एम गोइंग टू स्पीक द सेम थिंग टुडे एज वेल. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये खूप वेळेला या पुस्तकातनं प्रश्न वारंवार विचारले जातात. वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, प्लस जे काही तुम्हाला पॅसेजेस वगैरे पण येतात, किंवा क्लोजेड टेस्ट असेल, क्लोज टेस्ट असेल, किंवा सेंटेन्स करेक्शन असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा या पुस्तकाचा प्रचंड उपयोग आहे. सो नो मॅटर व्हॉट युअर गोल इज, वेदर यू वॉन्ट टू बी अ गुड स्पीकर, अ गुड कम्युनिकेटर, or you are an aspirant targeting for competitive exams, this book can provide you a treasure of lifelong benefits, right? So keep joining the session, take notes, keep taking notes, and study well, learn well, stay blessed. Thank you so much.